दुर्दैवाने मी असं काम नाही केलं, म्हणजे इतक्या फिल्म्स करूनही मला कधीच चॅनलने आत्तापर्यंत मला फिल्म दिली नाही आहे. सो या निमित्ताने कदाचित ऐकून देतील तर फार बरं होईल. म्हणजे पुढच्या सगळ्याला देतील कदाचित. त्याच्यामध्ये दोन हे आहेत की चॅनलचं जर आपल्याकडे पाठबळ असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला कुठे जायचं, म्हणजे प्रवासाला सुरुवात करतानाच माहिती आहे की आपलं डेस्टिनेशन काय आहे, कुठून कुठपर्यंत पोचायचं, ते कसं पोचायचं, काय करायचं, ह्यासाठी खूप मोठी यंत्रणा आपल्या पाठीमागे आहे. सो खूप जास्त त्याचा फायदा होतो, क्लॅरिटीने काम होतं आणि एक तो सपोर्ट काहीतरी वेगळंच तुम्हाला देऊन जातो. पण जेव्हा तुम्ही इंडिपेंडेंटली जेव्हा करता तर राईट फ्रॉम फायनान्सेस गोळा करण्यापासून ते त्याचं शेवटपर्यंत मार्केटिंग आणि प्रमोशन करण्यापर्यंत तुम्हाला कुठलाच सपोर्ट नसतो. तेव्हा तुम्हाला खूप मग काय म्हणतात ना की तुमच्या स्वतःच्या गट फिलिंगवर आणि लोकांवर अवलंबून काम करत राहावं लागतं. सो ते इतकं चॅलेंजिंग असतं आणि मला असं वाटतं की ते जास्त गरजेचं पण आहे की घडण्यासाठी. अदरवाईज म्हणजे ती जी काही चॅनलमधली जी काही आढा हुशार चांगली आणि अनुभवी मंडळी बसलेत त्यांच्या जीवावरच सिनेमा करणं किती वेळ जमणार, आपल्याला काहीतरी स्वतःचं काहीतरी करावं लागणारच. सो मला दोन्हीच्या मध्ये प्लस आणि मायनस गोष्टी वाटतात.